उपोषण व आंदोलनासाठी पर्यायी जागा द्या, संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। आपल्या विविध मागण्यांसाठी नागरिक, विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे वेगवेगळी उपोषणं व आंदोलन केली जातात। त्यामुळे या भागाला उपोषण गेट म्हणूनही ओळखलं जातं। पण सध्या हे उपोषण गेट दोन्ही बाजूने अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलंय। या ठिकाणी अनेक छोटी मोठी नवीन खोकेधारकांनी अतिक्रमण केलंय। त्यामुळे जागेअभावी उपोषणकर्त्यांना व आंदोलकांना याचा त्रास होतोय। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने ते उपोषण आंदोलन केली जातात। एकाच वेळी त्या ठिकाणी वेगवेगळी उपोषणं व आंदोलन असल्यास जागा अपुरी पडते। त्यातच काही मोठे मोर्चे आंदोलन असेल तर इतर उपोषणकर्त्यांना जागा मिळत नाही। त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय व काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय 7 रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित झाले। त्यामुळे 7 रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण व आंदोलनाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली। आपल्या मागण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्या ठिकाणी विविध आंदोलने व उपोषण करतात। पण गेल्या अनेक दिवसापासून त्या उपोषण गेटजवळ अनेक अतिक्रमणधारकांनी तिथे खोके टाकून अतिक्रमण केलेलं आहे। त्यामुळे उपोषणकर्ते ज्या वेळेस उपोषण करायला येतात त्या ठिकाणची जागा अत्यंत अपुरी पडत आहे। त्यामुळे जर एकाच वेळी 8-10 जर उपोषण असेल किंवा आंदोलन असेल तर अत्यंत त्या ठिकाणी जागेअभावी त्या उपोषणकर्त्यांची हेळसांड होत आहे। आणि त्यातच जर आडम मास्तरसारखे मोठे मोर्चे आंदोलन असेल तर जे आंदोलन आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले की एक जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारतीमध्ये 7 रस्ता येथे स्थलांतरित झालेलं आहे। त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना एक पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। निश्चितच जिल्हाधिकारी साहेब या मागणीचा विचार करून या 7 रस्ता येथे आंदोलन आणि उपोषणास परवानगी देतील, जेणेकरून उपोषण गेटवर जे आंदोलनाचा भार आहे तो निश्चितच कमी होईल। यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, रमेश चव्हाण, रुपेश किरसावंगी, रवी शिरगिरे, वैभव धुमाळ, आकाश चव्हाण, मल्लीनाथ चौगार, शेखर स्वामी, राजेंद्र माने आदी उपस्थित होते। कृष्णा साडी सेंटर, महिलांचं माहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्रदालन, कंचीवरम साडी, पैठणी, कंची साड्या, कॉटन साडी, वर्कवपट्टू साड्या, इरकल, बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, जेंट्ससाठी पॅन्ट शर्ट, टोपी, टॉवेल, बेडशीट, चादर, सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज, जेंगीज, लाच्छा, ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध। एकदा अवश्य या आणि खात्री करा। कृष्णा साडी सेंटर, प्रोप्रायटर ममता कुमावत, संपर्क 8446 300221, गुरुनाथ नगर, प्लॉट नंबर 12, स्वागत नगर रोड, सोलापूर।